हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे कच्ची हळद. ती कशी, त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. थंडीच्या दिवसामध्ये अशी आंबे हळद, ओली हळद आता बाजारात मिळायला लागली. भरपूर प्रमाणात मिळते. कोणी त्याचं लोणचं बनवते, चटणीसुद्धा बनवतात. आणि त्याच्यावर ही सुद्धा हळदच आहे, म्हणजे आल्यासारखंच आहे प्रकार. दोन प्रकारच्या हळदीचे प्रकार येतात बाजारात. तर हे हळदीचं लोणचं, चटणी, भाजीसुद्धा बनवतात. तर आज मी याच्यावरची सालं काढून मी याची कशा प्रकारे मी हळद बनवते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे इथे मीठ लागणार आहे, त्याच्यानंतर लिंबू लागणार आहे आणि हळदीच्या वरचे मी साल काढून टाकते. संपूर्ण साल काढून टाकायची. आता ह्याच्यावरची मी साल काढून टाकते. हळदीमुळे काय होतं, ओली हळद या दिवसात मिळते, ती आपण आपल्या मुलांना किंवा मोठ्या माणसांसुद्धा खायला पाहिजे. त्यामुळे कळतं रक्त शुद्ध होतं. तसंच जे आपल्या पोटामध्ये जर्म्स असतात ते सुद्धा हळदीमुळे नाश पावतात. यासाठी वर्षातून एकदा मिळणारी आहे या दिवसातच. एरवी आपल्याला हळदी मिळत नाही. ते आपण मुलांना चटणीच्या, लोणचं किंवा कुठल्या तरी स्वरूपात मुलांना खायला घालायचं. तसंच चेहऱ्याला सुद्धा लावलं तरी आपल्याला फेस पॅक म्हणून सुद्धा उपयोग येते. स्किन आपली तजेलदार दिसते. आता मिळणाऱ्या हळदीचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण आपल्या जेवणाचा वापर करायला पाहिजे. अशा प्रकारे वरचे सगळं साल काढून टाकायचे. धुवून वगैरे घ्यायचे अगोदर. आता ह्याचे मी तुकडे करणार आहेत. आपल्याला पाहिजे त्या साईजचे तुकडे करायचे. मी आता तुकडे करते. लहान मोठे कसेही करा. खूप छान लागते. तुम्ही हे आता मी जे करून दाखवणार आहे ते मीठ आणि लिंबू पिळून तसंच बरणीत ठेवायचं आणि 2-3 दिवसांनी ते छान मुरून जातील मिठामध्ये. मग ती बरणी आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून बरेच दिवस आपण ते खाऊ शकतो. हे जे तुकड्यात मी लिंबू आणि मीठ घालणार आहे ते आपण वरण असेल, वरण भात किंवा आमटी भात असेल तर साईडला आपण जी चटण्या वगैरे ठेवतो त्याप्रमाणे ताटाच्या एका डाव्या साईडला आपण हे वाढू शकतो. खूप छान लागतात वरणाबरोबर. आता मी सगळे तुकडे करून तुम्हाला नंतर दाखवते. खूप छान स्मेल येतो ह्या कापत असताना सुद्धा त्याचा. आणि तुम्ही करून तर बघा किती छान लागते. थोडीच आणून करून बघा. तुम्हाला आवडली तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता. मी हा सीझन चालू झाल्यापासून तिसऱ्यांदाही करते. मुलांना खूप आवडतं म्हणून मी परत थोडी थोडी करते. मी एकदम नाही करून ठेवत. तुम्ही सुद्धा करून पहा. खूप आवडेल घरातल्या सर्वांनाच. पाव किलो मी घेतलेली होती हळद. त्याच्यात मी 2 लिंब मी कापून त्याचा रस घालते. आता अगोदर आपण त्याच्यात मीठ घालूया. मीठ थोडं जास्त टाकायचं.
चांगलं मिक्स करून घेऊया. बाकी काही याच्यात टाकायचं नसतं. मीठ आणि लिंबाचा रस एवढ्या 2 गोष्टी आपण याच्यात वापरणार आहोत. आता हे लिंबू आहे. लिंबाच्या बिया वगैरे काढून टाकायचं, नाही तर ते कडू असं टेस्ट लागेल. हाताला कलर लागतो म्हणून हातात ग्लोव्ज वगैरे कापली तरी चालेल. पाव किलो हळदीमध्ये मी 2 मोठे लिंबाचा रस टाकते. दोन दिवस असंच बाहेर ठेवायचं आणि नंतर ती मीठ आणि लिंबाचा रस मुरल्यानंतर आपण तो फ्रीजमध्ये ठेवायचा. काचेच्या बरणीत ठेवायचं. हे 2 दिवसांनी त्याला छान लिंबू आणि मीठ त्याच्या हळदीमध्ये मुरून जातं. जंतुनाशक अशी हळद आहे म्हणून ओळी हळद या दिवसात जी मिळते ते आपण जरूर खावी. माझे फोटो कसे ना आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. टेस्ट करून बघूया मीठ वगैरे बरोबर. मीठ थोडं जास्तच टाकायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकतं. पाण्याचं जरासुद्धा थेंब टाकायचं नाही. पुसून घ्यायची हळद लिंबू. आता आपण बघूया कशी लागते. छान मस्त लागतं आंबट. जरा हलवून घेते. आता आपली ही हळद तयार झाली आहे. बघा ही लिंबाचं पाणी ते लिंबाचं ज्यूस आहे त्याच्यामध्ये ही मुरणार हळद. बनवलेली कच्ची हळदी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा करून पहा. थँक्यू.